सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ. आझाद मैदानमध्ये बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आणि ह्या धरणे आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने आज जवळपास मला वाटते 18 दिवस झालेत आणि ह्या 18व्या दिवशी सुद्धा आपण जर बघायचं झालं तर जिथे तरुण वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात दिसला पाहिजे, पण तिथे कोण आहे त्यांच्याकडून आता आपण विचारू की त्यांची भावना काय. तुमचं आता वय किती आहे? 80. ओके. आता ह्या 80व्या वर्षी तुम्ही इथे आंदोलनासाठी आलात, बरोबर आहे? हो, शासनाला कुठेतरी एक जाब विचारताय काय, कशासाठी आलात? नक्कीच जाब विचारायला आलो. ओके. मग हे जे काही आता जे वर्गीकरणाचा जो फायदा आहे, मूळ फायदा हा कुणाला होणार होता? पुढच्या भावी पिढीला. तुम्हाला? मग आम्हाला काहीच नाही. तुम्हाला नाहीये. नाही. आणि जर तुमच्यासाठी जर त्यावेळेला लोक जर झगडले असते तर त्याचा फायदा आला असता नक्की का? झाला नक्कीच असता? नक्कीच नक्कीच झाला. नक्की झाला असता. मग आता तुम्हाला काय वाटते मुलांनी याच्यामध्ये कशा पद्धतीने भाग घेतला पाहिजे? ह्या म्हणजे कार्यक्रमामध्ये किंवा ह्या आंदोलनामध्ये तरुण पिढीने जास्त झोकून दिलं पाहिजे. तरुणांचं काम आहे, मुलांचं काम आहे, त्यांनी लक्ष दिलं तर सगळं हासिल करता येईल. जय लवजी तुम्हाला.